नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या सीटीईटीच्या अर्जाची नोंदणी केली असेल, रजिस्ट्रेशन केलेले असेल आणि आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड आला असेल, तर आपण आपल्या ज्या सीटीईटीच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा स्वरूपाची टॅब दिसेल, रजिस्ट्रेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस काय आहे? इनकम्प्लीट आहे. पेमेंट स्टेटस काय आहे? इनकम्प्लीट आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं? आता ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, आपल्याला काय करायचं आहे? आपला अर्ज आता पूर्ण भरायचा आहे. तर त्यासाठी फिलअप ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कॉन्टॅक्ट डिटेल्स ही टॅब ग्रीन दाखवत आहे. पर्सनल डिटेल्स ही टॅब आता या ठिकाणी इनकम्प्लीट दाखवत आहे. बाकी पाचीला पाचही टॅब ह्या इनकम्प्लीट दाखवत आहेत. तर आता आपण काय करणार आहे? या ठिकाणी पर्सनल डिटेल्स या टॅबवरती क्लिक करणार आहे. पर्सनल डिटेल्स या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, फादर्स नेम, मदर्स नेम आणि ह्या टॅब ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करता असताना भरलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं? आता नॅशनॅलिटी या ठिकाणी सिलेक्ट करायची, इंडियन. कॅटेगरी आपली सिलेक्ट करायची. आपली कॅटेगरी या ठिकाणी मी माझी कॅटेगरी जी आहे या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. कॅटेगरी कन्फर्म पुन्हा एकदा हे करा. ओबीसी मी आहे असल्यामुळे ओबीसी सिलेक्ट केलेले आहे. या ठिकाणी आर यू अ पर्सन विथ अ बेंच मार्क डिसेबल, म्हणजे तुम्ही CWSNचे आहात का, म्हणजे अपंग आहात का? तर नाही केलेले आहे तिथे. तर PW डिसेबल आहेत का? तर त्यासाठी मी या ठिकाणी टॅब आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी हे आहे की नाही, तुम्ही अपंग आहातच का? यासाठी नो ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. एनरोलमेंट एम्प्लॉई स्टेटस काय आहे? तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे? एम्प्लॉईड ॲज टीचर केलेलं आहे. त्यानंतर हा कॅप्स कोड टाका. त्यानंतर बघा 2 नंबरची टॅब आहे अप्लाइंग फॉर. या ठिकाणी मी दोन्ही पेपरसाठी अर्ज करत असल्यामुळे मी बोथ पेपर सिलेक्ट करत आहे. लँग्वेज या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी काय करत आहे? फर्स्ट लँग्वेज या ठिकाणी मी हिंदी सिलेक्ट करणार आहे आणि सेकंड लँग्वेज या ठिकाणी मराठी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? तर मी पहिल्या वर्गापासून ते 8व्या वर्गापर्यंत मी शिकवतोय. तर मी सिलेक्शन केलेलं आहे सब्जेक्ट ऑफर फॉर हे. तर यासाठी मी जी 6वी-7वीचा वर्ग आहे की नाही, त्यासाठी मी सोशल सायन्स हा ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन या दोन्ही टॅबला या ठिकाणी मी सिलेक्ट केलेलं आहे. कारण सिलेक्शन काय करायचं आहे की तुमचं डी एड जर झाले असेल तर या टॅबला सिलेक्ट करा, आणि तुमचं बी एड जर झालं असेल तर तर या ठिकाणी या टॅबला सिलेक्ट करा. बी एड जर झालेलं नसेल तर या टॅबला अनमार्क अनचेक बॉक्स करा. आणि माझं तेही बी एडही झालेलं असल्यामुळे दोन्ही टॅबला मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. नंतर हा कॅप्स कोड या ठिकाणी पुन्हा टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. यस. सिलेक्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स या टॅबमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पास काय झालेले? पास म्हणून झालेले डिप्लोमा. आपण डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे चा आपल्याला काय स्टेटस या ठिकाणी भरायचं आहे. तर ते मी डीएड पास असल्यामुळे डीएडचं पासवर्ड स्टेटस सिलेक्ट केलेलं आहे. इयर ऑफ पासिंगचं मी 2007ला या ठिकाणी परीक्षेत पास झालेलं असल्यामुळं 2007 ही वर्ष सिलेक्ट करत आहे. स्ट्रीम मॅनेज या ठिकाणी एज्युकेशन एलिमेंटरी हे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी ज्या कॉलेजमधून मी पास झालो होतो त्या कॉलेजचं या ठिकाणी मी नाव या ठिकाणी सिलेक्ट आहे. गुलाब गुलाब नबी आझाद पुसदचं कॉलेज होतं बघा. हे कॉलेज माझं डीएडचं कॉलेज होतं, त्यामुळे ते मी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना काय अडचण येत आहे बघा, की त्यांचं ते कॉलेज या ठिकाणी सापडत नाही. तर त्यांनी सगळ्यात शेवटी आहे की नाही ऑदरचा ऑप्शन असेल तर ऑदर्स हे ऑप्शन टाकून सिलेक्ट करून ऑदरचा ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी ज्यांचं या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये ज्यांच्या कॉलेजचं या ठिकाणी नाव नसेल त्यांनी काय करायचं? ऑदर्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं बघा. ऑदर्स हे ऑप्शन सिलेक्ट करून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं? इन्स्टिट्यूटचा पिनकोड आपल्याला लिहायचा आहे. ज्या ठिकाणी जे कॉलेज 204 हा पिनकोड आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं? पुन्हा या ठिकाणी बी एडचं स्टेटस या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी बी एडचं स्टेटस मी 2018ला पास झालो आहे. त्यानंतर हे सिलेक्ट केलं आहे. युनिव्हर्सिटी काय? इग्नो. इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून बी एड झालेलं आहे. त्या ठिकाणी मी तेच ऑप्शन सिलेक्ट केलं आहे. पर्सेंटेज केलं आहे आणि या ठिकाणी 11,00,68 हा पिनकोड या ठिकाणी टाकून या ठिकाणी टाकलोय. आणि त्यानंतर 8QP808 पिनकोड सेव्ह नेक्स्ट करतोय. येस. पास स्टेटस मी या ठिकाणी पास केलेलं आहे. पासिंग इयर 2007 टाकलेले आहे. कोर्स स्ट्रीम एज्युकेशन एलिमेंटरी टाकलेले आहे. बोर्डचं या ठिकाणी गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूल
उर्दू एज्युकेशन वसंतनगर पुसदची कॉलेज सिलेक्ट केलेले आहे. रिझल्ट मोड या ठिकाणी पर्सेंटेज केलेलं आहे. एकूण मार्क किती होते त्या ठिकाणी टाकले आणि एकूण प्राप्त किती मार्क होते ते टाकलेले आहेत आणि मार्क या ठिकाणी जेवढे होते तेवढे टाकलेले आहेत. इन्स्टिट्यूटचं त्या ज्या इन्स्टिट्यूटचा पिनकोड टाकला तो इन्स्टिट्यूटचा पिनकोड टाकलेला आहे. बीएडचं पण या ठिकाणी तशा स्वरूपाचं केलेलं आहे आणि त्याचं पण पिनकोड पण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा काय काय कॅप्स कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलं. येस, हा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करून याला बरोबर त्या ठिकाणी बसवणार आहे. डन. त्यानंतर अपलोड करायचं. इमेज अपलोड झालेली आहे. आता या ठिकाणी ही जी साईज होती का नाही ते पण आता या ठिकाणी आपण घेऊन त्याला काय केलेलं आहे आपण डन केलोय. डन केल्याच्यानंतर अपलोड केलोय. अपलोड केल्याच्यानंतर बघा इमेज फाईल अपलोडेड आणि त्यानंतर पुन्हा हा कॅप्स या ठिकाणी टाका. सेव्ह नेक्स्ट. ओके. हा या ठिकाणी बघा मित्रांनो आपला अर्ज या ठिकाणी पूर्णपणे भरून ओके झालेला आहे. आता या ठिकाणी हा आपल्याला अर्ज अंतिम करायचा असेल तर हा चेकबॉक्सला ओके करा. या चेकबॉक्सला सिलेक्ट करा. या चेकबॉक्सला सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा आय ॲग्रीवरती क्लिक करा. आय ॲग्री केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अर्ज आपल्याला सबमिट करता येईल. या ठिकाणी चेकबॉक्सला सिलेक्ट करतोय की याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे करेक्शन असेल तर तुम्ही करेक्शनही त्या ठिकाणी करू शकता. यस. फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. यस. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा माझा अर्ज या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता फक्त काय कम्प्लीट पेमेंट स्टेटमेंट या त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी एक पेपर दोन्ही पेपरची फी ₹1200 आहे. या ठिकाणी युअर ईमेल आय डी येट टू व्हेरीफाईड. माझी ईमेल आय डी सध्या व्हेरीफाईड नसल्यामुळे मी या ठिकाणी यावरती जाऊन ईमेल आय डी व्हेरीफाय करत आहे. गेट सबमिट अँड गेट OTP. ईमेल आय डी इज व्हेरीफाईड. ओके. पे एक्झामिनेशन फीस या टॅबवरती सिलेक्ट करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी करू शकता. प्रोसीड फॉर पेमेंट. ओके. यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी डेबिट कार्ड नेट बँकिंग हे कोणत्याही स्वरूपाचे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता. या संदर्भात कोणत्याही स्वरूपात शंका असेल तर आपण कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.